छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वामध्ये एक निदर्शने ठेवण्यात आलेली आहे. ते स्वतः आपल्याबरोबर आहे. हाके साहेब, हे कशासाठी, म्हणजे ज्या पद्धतीनं मोर्चे निघत आहेत, कुठंतरी त्याला विरोध करण्यासाठीचं हे आंदोलन? आम्ही मोर्चांना विरोध म्हणून नाही करत, तर मराठवाड्यामधलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य बिघडलं जाते आणि लोक असुरक्षित होत आहेत. त्यासाठी आम्ही ही मोर्चे काढतो आहोत. आम्ही गुन्ह्याच्या समर्थनासाठी मोर्चा काढत नाही आहोत किंवा गुन्हेगाराच्या समर्थनासाठी मोर्चा काढत नाही आहोत. आणि तसं काढायचं असतं तर मग 8-10 दिवस आम्ही थांबलो नसतो, त्याच वेळी काढायला सुरुवात केली असती. विषय असा आहे की मलाही म्हणता आलं असतं ना की गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि ह्यात राजकारण करू नका, 2 वाक्यावर विषय संपवत आला असता. पण मराठवाड्याच्या भूमीमध्ये प्रत्येक ठिकाणी जे काही एक वातावरण कलुषित केलं जातं आहे, जातीला गुन्हेगारीच्या कठड्यात उभं केलं जातं आहे, क्रिमिनलाइज्ड केलं जातं आहे, मोडस ऑपरेंडिटी जी काही गेल्या अनेक दिवसापासूनची आहे, कुणाचा तरी पॉलिटिकल स्कोअर सेट करायचा आहे की काय, अशा पद्धतीनं इथले लोकनियुक्त प्रतिनिधी ज्यावेळी बोलतात, अरे निवडून आल्यानंतर तुम्ही एका कम्युनिटीचे, एका समाजाचे किंवा एका विशिष्ट विचाराचे राहत नाही, तर त्या भागाचे तुम्ही नेते असता. महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहातली तुमची एक व्यक्तिमत्व उंचावलेलं असतं. तुम्ही जबाबदारीनं भान ठेवून प्रक्षोभक बोलणं टाळलं पाहिजे किंवा हत्येसारख्या संवेदनशील विषयामध्ये त्या विषयावर टू दी पॉईंट बोललं पाहिजे. त्याच्या आडून जर तुमचे कुठले राजकारणातले मागचे उट्टे काढण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर मला वाटतंय हे 2 समाजामधील तेढ निर्माण होण्याला या गोष्टी कारणीभूत आहेत. या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत. आम्ही संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहणार आहोत. आम्ही सूर्यवंशींना श्रद्धांजली, परभणी प्रकरणातल्या सूर्यवंशींना आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत. आम्ही राजगुरुनगरमधल्या गिरी गोसावी समाजातल्या 2 लहान चिमुरड्या ज्यांची हत्या झाली त्यांनाही श्रद्धांजली वाहणार आहोत. आणि एकूण कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचाच विश्वास आहे, पण त्याचं राजकारण कोण करत असेल, कुठल्या प्रवृत्ती करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आमची निदर्शन आहे. बरं, एक समाजाला कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो एका समाजाला, त्यातल्या नेत्यांना, खास करून धनंजय मुंडेंचं नाव समोर येतं आहे की सगळीकडे सध्या प्रत्येक गोष्ट, जिल्ह्यातल्या गोष्टींना, कृतींना त्यांना गृहीत धरून आरोप होताना दिसत आहेत. याच्याकडे कसं बघतात? नाही, कसं आहे, आरोपी पकडले जातील, आरोपींना शिक्षा होईल, घटनेचं कोणी अगदी त्यांच्या घरातलेही समर्थन करणार नाही आणि कोणीही सज्जन माणूस कोणीही अशा गोष्टीचं समर्थन करणार नाही. पण याच्या आडून एखाद्या माणसाचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा जर डाव असेल तर तो मला वाटतंय ते चुकीचं आहे. कारण ही घटना घडली म्हणूनच नाही, ही घटना घडायच्या अगोदरपासून याला सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात अण्णांनी केलेली आहे. अण्णा, आष्टी पाटोदा शिरूरचे लोकप्रतिनिधी अण्णा, आणि मग अण्णांनी जागा जरांगे साहेबांची घेतली. ही जी काय ह्यांच्यामधलं एक कोल्ड वॉर आहे, हा जो एक संघर्ष आहे, कारण इकडं जरांगेंची गादी निर्माण झाली होती आणि त्या त्यांना असं वाटत होतं की माझ्या गादीपर्यंत कोणच पोचू शकणार नाही, पण असा रगेल रांगडा बोलणारा माणूस आला पुढं आणि त्यांनी त्याची जागा घेतली. काय, यांच्यात संघर्ष सुरू झाला आणि मग त्या नैराश्यातून, त्या उद्वेगातून ते म्हणाले की घरात घुसून मारू. आणि काय बोलले की तुम्ही धाराशिवकडून या, तुम्ही इकडून परभणीकडून या, भावनेत बोलले असतील, पण सामान्य माणसामध्ये त्याचं रिफ्लेक्शन चुकीचं जातंय, दहशतीचं जातंय. आणि या सगळ्या घटनांच्या विरोधामध्ये आम्ही निदर्शनं करणार आहोत. ज्या सत्ताधाऱ्यांना अनुकूल तुम्ही मतदानाची भूमिका घेतली, त्याच सत्ताधाऱ्यातले भाजप पक्षाचे नेते सुरेश धस खास करून त्याच सत्तेतल्या एका दुसऱ्या मंत्र्यावरती आरोप करतात. याच्या मागे काही षडयंत्र असं वाटतं मला? षडयंत्र नाही, पॉलिटिकल स्कोअर. आणि बीड जिल्हा माझा आहे आणि बीड जिल्ह्याचा मीच नेता आहे. आज त्यांना डोहाळे लागलेत बीड जिल्ह्याच्या नेतृत्वाचे, उद्या त्यांना महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे पण डोहाळे लागू शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो, तुमचा पक्ष काही तत्वावर, काही धोरणावर, प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्र देशभरात राजकारण करता, पण त्याच प्रभू रामचंद्रांच्या नावावरचा उतारा माननीय धस साहेबांनी तो हडपलेला आहे, चोरलेला आहे, फ्रॉड केलेला आहे. शंभू महादेवाच्या देवस्थानचा उतारा फ्रॉड केलेला आहे आणि तोही मंत्रिपदावर असताना. त्यामुळं हे तुमच्या भाजपच्या पटडी, तत्वात, विचारधारेत कुठं बसतात हे चेक करून घ्या, नाहीतर हे आजचं तुमच्या गळ्यातला हाडूक तुम्हाला भविष्यात त्रासदायक ठरणार आहे. हे मी माननीय मुख्य, आणि तुम्ही सत्तेत बसलेले आहात, त्या सत्तेत बसण्यामध्ये आम्ही प्रचंड तुमच्याकडून अपेक्षा ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही न्याय द्याल. या प्रकरणात सुद्धा तुम्ही न्याय देणार
निष्पक्ष न्याय देणार ही आमची भावना आहे आणि आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीमध्ये पुढं आलं पाहिजे आणि दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण होती ती तेढ निर्माण करणे किंवा तेढ निर्माण करणाऱ्या माणसांना तुम्ही समजावून सांगा. आणि एवढी माहिती आहे ना दासांकडं, अरे त्यांना चौकशीला घ्या ना, बोलवून घ्या ना रेकॉर्डवरती सगळं, त्यांचे जबाब घ्या. त्यांना एवढी माहिती आहे, त्यांच्याकडून माहिती घ्यावी त्यांनी. मी म्हणत नाही अटक करा, अटक चुकीचं पण होईल माझ्या तोंडून, पण माहिती घ्या ना. तुम्हाला एखाद्या प्रकरणामध्ये जर एखादा कोण इव्हिडन्स देत असेल, पुरावे देत असेल, तर घेतलं पाहिजे त्यांना, असं वाटतं मला. बरं, आता एक तुम्ही उल्लेख केला त्यांच्या नावावरती उतारा आहे, म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे? उतारा म्हटलं नाही मी, की त्यांनी तो फ्रॉड केलेला आहे. ज्यावेळी ते मंत्रिपदावर होते त्यावेळी महाराष्ट्रभरामध्ये हजारो कोटीचा फ्रॉड आहे. माझ्या सांगली जिल्ह्यामधले नाथ प्रतिष्ठान, नाथपंथी डवरी गोसावी समाजाची एक जमीन आहे दिघनची गावामध्ये, तिचा भ्रष्टाचार, माझ्याकडे ते कोर्टाचं स्टेटमेंट त्याचे हे पण आलेले आहेत. ती जमीन कुणी हडप केली, मग त्या हडप करणारा कोण होता आणि त्याचा आका कोण होता. मी कुठल्या आमदाराचं नाव नाही घेणार, पण सोलापूर जिल्ह्यातलाच तो आमदार आहे निवडून आलेला, जो बाजू घेतोय या प्रकरणामध्ये. त्याचाही शोध घेतला पाहिजे. त्यानं तो गुंटेवारी करून विकून पैसे कमवून आता ते ज्यांनी घरं बांधलेत त्यांना ती नोटीस गेलेली आहे. म्हणजे हे आरोप करणाऱ्या दोन्ही नेत्यांचा हा जमिनी हडप केल्यात असं तुमचं मत? प्रश्नच नाही. आकाचा आका आहे. आका या शब्दाची व्याप्ती किती आहे दसांना आम्ही दाखवू ना. कुणाच्या बंगल्यावरून काय झालं असा एक मी काहीतरी त्यांचा आरोप ऐकला, बंगल्यावर हे डील झालं, असं झालं तसं झालं. पण देशभराच्या राजकारणामध्ये एका मंत्र्यावरती एसीबीची धाड पडावी, त्याच्या पियकडे पैसे सापडावेत, मंत्र्यावर सत्तेत असताना, माजी मंत्री वगैरे नाही, त्यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोची धाड पडणारा मंत्री हे धसच आहेत. आणि हे एकमेव उदाहरण असेल भारताच्या राजकारणातलं. त्यामुळं उगच टू दी पॉइंट बोलावं. स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येला, संवेदनशील विषयाला राजकीय वळण देऊ नये. कुणाचं तरी राजकारणातले मागचे उट्टे काढावेत, कुणाला तरी काहीतरी बोलावं. अहो, लक्ष्मण हाके, मी त्यांच्या विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी मी त्यांच्या मतदारसंघातही गेलो नव्हतो. गुलाल लागल्या त्यांनी माझ्यावर टीका केली. माहीत नाही का केली, कशी केली, त्यांच्या डोक्यात काय हे होतं. त्यामुळं हे निमित्त आहे. स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे या मताचा मी आहे. आणि मी पण त्यांनी हे आजचं नाही आहे, गेल्या वर्षभराच्या कालावधीमधलं आहे. आणि बीड काय वासेपूर काय म्हणतात ते, गँग्स ऑफ वासेपूर. मग आंतरवली सराटीमध्ये काय झालं होतं, बीड शहर जळत होतं, फायरिंग झाल्या होत्या, गोळ्या सापडल्या, ते गुन्हेगार कुठं आहेत? त्यावेळी गँग्स ऑफ बीड नव्हतं. काय मत त्यांचा शब्द आहे तो, आता मला तसलं. हां, बीड शहर जळताना त्यावेळी काय दिसलं नाही का? त्यावेळी गुन्हेगार दिसले नाहीत. हे गुन्हेगारीचं कुणीही समर्थन, गुन्हेगारीचं कुणीही समर्थन करणार नाही. आणि त्याच ह्याच्यामध्ये मग महाराष्ट्राचे नेते, जाणते राजे पत्र लिहितात मुख्यमंत्र्यांना, भेटी देतात. पण तेच शरदचंद्रजी पवार पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये गिरी गोसावी समाजाच्या एका एकदम असं आज या गावात उद्या त्या गावात जाणाऱ्या माणसांच्या 2 लहान चिमुरड्यांची हत्या होते. तिकडं फिरकत नाहीत, तिथं स्वतःच्या त्या भागातल्या खासदाराला पाठवत नाहीत, त्याच्यावर बोलत नाहीत, त्याच्यावर मतप्रदर्शन करत नाहीत. म्हणजे बळी तो कानपिळी. म्हणजे अशा ज्या समाज विघातक घटना घडतात त्यांना सपोर्ट देण्यासाठी पण यांना जात लागते. मी डायरेक्ट आरोप करतो यांच्यावर. मग हे खरं तर ह्या पक्षांच्या नेत्यांनी, जाणत्या राजांनी खरं तर समाजामध्ये वातावरण सुरळीत कसं होईल, समाजामधला ही तेढ कशी कमी होईल यासाठी प्रयत्न करायला हवे होते. परंतु त्याचं राजकीय भांडवल हे करतायत, हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. ज्या पद्धतीनं अंजली दमाने यांचे गेल्या काही दिवसापासून तुम्ही आरोप ऐकत आहात, खास करून धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप आहेत त्याच्याकडे कसं बघता? अंजली दमाने यांचं काम वादातीत आहे असं मानू आपण थोडा वेळ. पण अंजली दमाने यांनी एकनाथराव खडसेंचं राजकारण उद्ध्वस्त केलं. त्यानंतर अंजली दमाने यांनी छगनराव भुजबळांचं राजकारण उद्ध्वस्त केलं. आता अंजली दमाने यांना धनंजय मुंडेंचं राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी कुणी त्यांना मोटिवेट केलंय का? कारण अंजली दमाने या एवढ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यांना असं म्हणजे काय असं एक विशिष्ट पद्धतीचं काय कुणी पोटेन्शियल देत आहे का, म्हणजे काय रसद पुरवत आहे का? कारण अंजली दमाने या मुंबईवरून बीड पर्यंत येत असताना त्या राजगुरुनगरमध्ये जरी जाऊन बसले असते तर आम्ही त्या आंदोलनात सहभागी झालो असतो. म्हणजे ठरवून विषय काय केला जातोय का?
आणि परत अंजली दमानिया, परत मग या समाजाचे एवढे अधिकारी आहेत वगैरे असं म्हणणं, हे मला वाटतं हे खूप संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल केलं जातंय आणि त्या भांडवलावरती स्वार होऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते असा माझा आरोप आहे. मग त्या 3 नेत्यांचं तुम्ही नाव घेतलं, त्यांच्यावरती आरोप इतर नेत्यावरती देखील केलेलेच आहेत ना. त्याचं पुढं काय झालं ते सांगावं ना अंजलीताईंनी. जलसिंचनावरती त्या बोलल्या होत्या, त्याची श्वेतपत्रिका निघाली, काय झालं पुढं? 30,000 कोटी, मला तर ते आकडा पण लिहिता येत नाही. काय झालं त्याचं पुढं? श्वेतपत्रिका निघाली म्हणजे तुम्हीच जज, तुम्हीच आरोप करणार आणि तुम्हीच त्यांना सर्टिफिकेट देणार. काय झालं त्याचं पुढं? बळी गेले ना, ही लोक बळी गेली. त्या प्रकरणाचं काय झालं? तुम्ही जे प्रकरण आता नाव घेतलं, काय झालं पुढं? कुणाला शिक्षा झाली? त्याच्यात काय तथ्य होतं का? तुम्ही ट्रायल घेत होता? मला वाटतं अहो, सामाजिक काम करण्यासाठी खूप विषय आहेत. शिक्षण आहे, शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण आहे, सोशल जस्टिस आहे, मग बेरोजगार आहेत, अनेक मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. त्यांचा राजकीय प्रकरणात जास्त इंटरेस्ट असतो. राजकीय प्रकरण नाही ठरवून. काय मग हेतू काय? हेतू काय? सुपारीबाज मी म्हणेन साध्या अपिलिंग भाषेमध्ये. सुपारीबाज, RTI कार्यकर्त्या, RTI कायद्याचा हेतू किती शुद्ध आहे, त्याचा रिझल्ट आला पाहिजे, त्याला ते त्या गोष्टीचा हे झालं पाहिजे, पण ते तसं होत नाही ना. म्हणजे आता धनंजय मुंडेंच्या विरोधात नाही, मला काय म्हणायचं आहे की तुम्ही काही ठरवून करत आहात का? धनंजय मुंडेंचा राजीनामा, धनंजय मुंडेंना टार्गेट करणं हे स्वर्गीय संतोष देशमुखाच्या हत्येनंतरचा विषय नाही. धनंजय मुंडेंना पराभूत करण्यासाठी, पंकजाताई मुंडेंना पराभूत झालं ना, त्याच भावनेतून धनंजय मुंडेंना पराभूत करण्याचा पहिला प्रोग्राम होता. त्यामध्ये अनसक्सेस झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदावर जाऊ द्यायचं नाही, हा दुसरा प्रोग्राम होता. मंत्रिपदावर गेले तर त्यांना पालकमंत्री होऊ द्यायचं नाही, हा तिसरा प्रोग्राम होता. आणि आता त्यांचं मंत्रिपद काढून घ्यायचं, हा चौथा प्रोग्राम आहे. हा काय स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतरचा हा प्रोग्राम सेट नाही. हा प्रोग्राम खूप दिवसापासून चालू आहे. म्हणून आम्हाला आज निदर्शनं करावी लागत आहेत. आम्ही संतोष देशमुखांच्या गुन्ह्याचं समर्थन करण्यासाठी आम्ही निदर्शनं करत नाही आहोत, कारण हा तुमचा प्रोग्राम फिक्स आहे. जे धस आहेत आमदार, धस साहेब विजयी झाल्यानंतर, गुलाल लावल्यानंतर विजयी सभेमध्ये, अरे विजयी सभेमध्ये स्वपक्षावर टीका करणारा लोकप्रतिनिधी कसा असू शकतो? पराभूत माणूस उद्वेगानं, नैराश्यातनं आदवा तद्वा बोलूच जातो आणि ते समजूनही घेतलं जातं. अरे विजय झालेला माणूस स्वपक्षीय नेत्यावरती टीका करतो म्हणजे यांच्या मनातली जातीय भावना, जातीय तेढ ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे या बीडच्या नगरीमध्ये. आता कुठेतरी तुम्ही गुन्हेगारांचं उदात्तीकरण करतात अशा प्रकारचा एक संभ्रम म्हणा किंवा समज फैलवला जात आहे. गुन्हेगारांचं उदात्तीकरण कुठं केलं? कधी गुन्हेगाराचं नाव घेतलं आम्ही फक्त एवढंच म्हणतोय, मलाही करता येईल ना, मला म्हणता येईल ना, गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे आणि सामाजिक तेढ निर्माण नाही. 2 वाक्यात मी विषय संपवू शकतो. मी का आलो इथं, का निदर्शनं करावी लागतायत, का लोक जमतायत, कुणाच्या तरी मनात एक असुरक्षितता आहे, टार्गेट केलं जातं आहे. ऑफिसेस आहेत, सरकारी कार्यालयं आहेत, शाळा आहेत, महाविद्यालयं आहेत, हे वाढू द्यायचं आहे का असंच? तर आता एकीकडे आहे की संतोष देशमुखच्या यांच्या मारेकऱ्यांना कुठेतरी कडक शिक्षा व्हावी, फाशी व्हावी अशा प्रकारचे मोर्चे निघत आहेत. दुसरीकडे आता तुमची काय आंदोलनाची तयारी आहे की याच्या आडून राजकारणाला विरोध करण्यात? आमचा मुख्यमंत्र्यावरती विश्वास आहे, गृह विभागावर विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. पण जर मोर्चेच निघत असतील, ही प्रोसेस चालू असताना त्या प्रोसेसवरती प्रभाव टाकण्यासाठी जर मोर्चे निघत असतील किंवा कुणाचं तरी राजकारणातून संपवण्याचा जर विषय होत असेल, तर मला वाटतं ह्या विषयाचं गांभीर्य राखून आम्ही असे जर मोर्चे निघत असतील तर आम्ही प्रतिमोर्चे सुद्धा काढण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत. तशी तयारी आहे? आहे तयारी. आज छत्रपती संभाजीनगर आहे, लातूर होईल, बीड होईल, परभणी होईल, जालना होईल. आम्ही काही तर निवडणुकीला नाही येऊन उभं राहणार. आम्ही कशी निवडणुकीला उभे राहणार? आम्ही ओबीसी, शोषित, वंचित या घटकातली माणसं. आणि ते बघा बीड जिल्ह्यामधले जे काही आमदार वगैरे आहेत, काय आहे, आम्ही का समर्थन करतोय? मी एक ओबीसी आंदोलक आहे. ही मानसिकता अशी आहे की पालकमंत्री झाल्यावर आम्ही त्यांच्या घरी कामं मागायला जायची का? हिची काय एक मानसिकता आहे. त्या मानसिकतेपोटी धनंजय मुंडे मंत्री नाही झाले पाहिजेत किंवा पालकमंत्री नाही झाले पाहिजेत. आम्ही काही जिल्ह्याची कामं काय त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला बसायचं का? हा जो अहंगंड आहे त्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि या सगळ्या प्रवृत्तीला
विरोध करण्यासाठी आम्ही निदर्शनं करत आहोत. एकूणच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून कुठेतरी राजकारण होते आणि त्या वृत्तीला विरोध करण्यासाठी भविष्यात प्रतिमोर्चे देखील निघतील असं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.